नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे निलेश राठोड एमपीएससी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दरवर्षी पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले जातात ते समान दर्जाचे असतात. फक्त त्यामध्ये काय असतं, काठीण्य पातळी थोडं वाढवलेली असतात. आता ज्या ठिकाणी जुने विद्यार्थी असतील तर त्यांना माहिती असतं की पोलीस भरतीला काय विचारलं जातं आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परंतु जे नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांना माहिती नसतं की प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, अभ्यास कुठून सुरुवात करायचं आणि कुठून नाही हे समजण्यासाठी आपण घेऊन आलोय PYQ बॅच. दररोज ही बॅच दररोज असेल. आता या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाची काठिण्य पातळी मिळेल आणि त्याच्यानंतर प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात पोलीस भरतीला त्याच्यावर आपल्याला विशेष भर द्यायचे. आणि जे तुमचं पोलीस भरतीला जे जीके जीएस चे मार्क असतात या नंतर जाणार नाही. तर आपण व्हिडिओ सुरू करू. बघा, 2024 भारताचा राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. हा मुंबई शहर पोलीस. आता आपली जी सगळी प्रश्नपत्रिका असेल ती मुंबई शहर 2024 ची असेल. आता बघा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो. काय बेटा या ठिकाणी बघा, किती वर्षासाठी निवडलं जातं. या प्रश्नाचं उत्तर असेल किती वर्षासाठी निवडलं जातं, 5 वर्षासाठी. आता आता या ठिकाणी आता विचारलं जातं तुम्हाला, आता राष्ट्रपती विचारलं जातं, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती बद्दल सुद्धा विचारलं जातं. कोणाबद्दल बेटा, उपराष्ट्रपती बद्दल विचारलं जातं. त्याच्यानंतर पंतप्रधान पंतप्रधान त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर राज्यपाल विचारलं जातं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री विचारलं जातं, मुख्यमंत्री. असे अनेक प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी राष्ट्रपती जो निवडला जातो तो किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी निवडला जातं. उपराष्ट्रपती सुद्धा 5 वर्षासाठी, त्याच्यानंतर पंतप्रधान सुद्धा 5 वर्षासाठी निवडला जातं, राज्यपाल 5 वर्षासाठी आणि मुख्यमंत्री सुद्धा किती वर्षासाठी निवडला जातं, 5. परंतु तर त्यांचं जर वय विचारलं, म्हणजे किती वय, त्यांचं वय किती पाहिजे, म्हणजे किती वर्ष पाहिजे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी, त्या व्यक्तीचं वय, संबंधित व्यक्तीचं वय किती वर्ष पाहिजे असं प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी त्याला 35 वर्ष लागेल. उपराष्ट्रपतींना सुद्धा 35 वर्ष, परंतु पंतप्रधान होण्यासाठी 25 वर्ष पुरेसे आहे. किती वर्ष बेटा, 25 वर्ष पुरेसे आहे. त्याच्यानंतर राज्यपाल व्हायचं असेल तर याला सुद्धा 35 वर्ष लागतं आणि मुख्यमंत्री होण्यासाठी 25 वर्ष पुरेसे आहे. मग असे प्रश्न विचारले जातात. आता हेच प्रश्न वारंवार दरवर्षी असेच प्रश्न विचारले जातात. आता यावर्षी विचारला म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा विचारेल. आता आपण पुढचा प्रश्न, खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही. खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यामध्ये कोण मोडत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आता माहिती अधिकार कायदा, आता सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे की माहिती अधिकार कायदा म्हणजे काय. आता या ठिकाणी माहिती अधिकार जो कायदा आहे तो माहिती अधिकार कायदा म्हणजेच काय हे आपल्याला बघावं लागेल. आता माहिती अधिकार कायदा म्हणजे कोणत्या वर्षी, म्हणजेच हा माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये अंमलात आला. कोणता कायदा बेटा, माहिती अधिकार कायदा, माहिती अधिकार कायदा. आता हा कायदा कशासाठी असता, आता एखादी जो सरकारी कार्यालय असेल, आता कोणतं उदाहरणार्थ या ठिकाणी आता तालुका स्तरावर तहसील असतं, तहसीलमध्ये तुमचं एखादं काम असतं, त्या कामाच्या बद्दल जर आता तुमचं काम ते कुठपर्यंत आलंय ते माहिती नसेल आणि एखादा संबंधित अधिकारी जर तुम्हाला त्याबद्दल माहिती देत नसेल तर त्या ठिकाणी कोणत्या कायद्याचा आधार घेता येतं, या माहिती अधिकार कायद्यानुसार संबंधित कार्यालयाने त्या व्यक्तीला किती दिवसाच्या आत बेटा, अर्ज केल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं. किती दिवसाच्या आत, अर्ज दिल्याच्या नंतर किती दिवसाच्या आत संबंधित कार्यालयाने किती दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं, 30 दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं. मग त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या जीवितवाशी संबंधित असेल, कशाची, जीवन म्हणजे जीवनाशी संबंधित असेल, संबंधित जीवन म्हणजे जीवाला धोका होईल अशा स्वरूपाची काही जर माहिती असेल तर ती देण्यासाठी त्यांना 48 तासाच्या आत द्यावं लागतं. किती दिवसाच्या आत बेटा, 48 दिवस. 30 दिवस म्हणजे एखादी संबंधित सर्वसाधारण माहिती असेल, तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत देता येते आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित म्हणजे त्या ठिकाणी ती जी माहिती त्याच्या जीवितवाशी संबंधित असेल, जीवनाशी संबंधित काही असेल तर त्या ठिकाणी किती दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं, 48 तासाच्या आत बंधनकारक असतं. त्याच्यानंतर याच्यामुळे फायदा काय झालं, या माहिती अधिकार कायद्यामुळे फायदा काय झाला की त्या संबंधित कार्यालयामध्ये
जो कारभार असतं, ढवळाढवळीचा कारभार असतं, तसं होणार नाही. वेळेवर कामं होतील आणि त्या ठिकाणी डिसिप्लिन असेल. त्यासाठी हा माहिती अधिकार कायदा कधीचा आहे बेटा? हा 2005चा. लक्षात असू द्या. एखाद्या कार्यालयाला तुम्ही जर माहिती मागितली तर ती 30 दिवसाच्या आत देणं बंधनकारक असतं आणि जर तुमच्या जीवनाशी संबंधित असेल तर 48 तासाच्या आत देणं बंधनकारक असतं. मग या ठिकाणी कोणतं, आता तुम्ही मागसाल तर मग आपण कुठे करू शकतो हा माहिती अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त उपयोग कुठे करू शकतो? जे सरकारी कार्यालय. आता या ठिकाणी मग कोणतं असेल? राज्य सरकारचं असेल किंवा कोणते असेल? केंद्र सरकारचं असेल. यामध्ये कोण मोडत नाही, म्हणजे या ठिकाणी खाजगी संस्था मोडणार नाही. कोणते मोडणार नाही? खाजगी संस्था मोडणार नाही. त्यासाठी तुम्हाला माहिती अधिकार कायदा माहिती असणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न, मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? खाजगी संस्था. आता त्याच्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून किती लोकसभा मतदारसंघ आहे? प्रश्न विचारलाय. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून किती मतदारसंघ आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बेटा 1. काय आहे? 1. 6 आहे. एकूण मतदारसंघ किती आहे? 6 आहे. आता हे मतदारसंघ म्हणजेच काय? आता लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये, आता लोकसभा मतदारसंघ म्हणलं जातं. लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रामध्ये एकूण किती? त्याच्यानंतर राज्यसभेचं असतं. राज्यसभेवर सुद्धा महाराष्ट्रातून राज्यसभेवर सुद्धा महाराष्ट्रातून निवडून दिले जातात. आता लोकसभे मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये 48 आहे आणि राज्यसभेचा जर विचार केला तर किती आहे बेटा? 19 आहे. आता महाराष्ट्रातून एकूण 48 सदस्य हे खासदार म्हणजेच या ठिकाणी लोकसभेवर निवडून जातात आणि हे सगळे काय असतात? खासदार असतात. खासदार. आणि जे असतात हे इकडे राज्यसभेवर जे जातात ते सुद्धा खासदारच असतात आणि ते किती निवडले जातात महाराष्ट्रातून? आता खासदार म्हणजे महाराष्ट्राची राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. या 250 पैकी 19 आपले महाराष्ट्रातले असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी लोकसभेचे 550 आहे. किती आहे? 550 आहे. लोकसभेचे किती आहे? 550 आहे. या 550 पैकी लोकसभेचे किती? लोकसभेचे किती आहे? 550. या 550 सदस्यापैकी महाराष्ट्रातून किती निवडून जातात? 48. या 48 पैकी असं विचारलं की या ठिकाणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी किती सदस्य निवडले जातात असा प्रश्न विचारलं. म्हटलं किती निवडले जातात? आता 6 सदस्य निवडले जातात. आता या 6 पैकी मुंबई शहर, या 6 पैकी मुंबई शहर, या 6 पैकी मुंबई शहरातून निवडले जातात आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मग मुंबई शहरातून 2 सदस्य असतात आणि 4 सदस्य कुठून असतात? मुंबई उपनगर मधून निवडले जातात. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता विचारलंय की तुम्हाला किती निवडले जातात, तर त्या ठिकाणी तुम्हाला परत विचारतील की त्या ठिकाणी किती सदस्य मुंबई शहर मधून आणि किती सदस्य मुंबई उपनगर. मुंबई शहराचा जर विचार केला तर 2 सदस्य आणि मुंबई उपनगर मधून किती? 4. एकूण 48 कुठून जातात? महाराष्ट्रातून निवडून किती जातात? एकूण 48. त्यापैकी 6 कुठून जातात? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आणि हे 48 आणि 19चा जर विचार केला तर केंद्रावर निवडून जाणारे एकूण किती असतात? 67 सदस्य असतात. किती असतात? दोन्ही मिळून 67 असतात. पुढचा प्रश्न. आता बघा या ठिकाणी हा लोकसभा मतदारसंघ देण्यासाठी या ठिकाणी नकाशाचा जर विचार केला तर या ठिकाणी हा मुंबई शहर इथे आहे. हा मुंबई शहर आणि त्याच्यानंतर हा मुंबई उपनगर जो आहे या ठिकाणी मुंबई उपनगर यांच्याशी संबंधित भारताची आर्थिक राजधानी आहे. तसंच महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. त्यामध्ये ही मुंबई पांढऱ्या याच्यामध्ये दिली मुंबई उपनगर आहे आणि हा कोणता आहे? मुंबई शहर आहे. आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहराचं जे क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 157 चौरस किलोमीटर आहे आणि याचं किती आहे? 446 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मुंबई उपनगर. या दोन इथून किती जातात? मग या एवढ्या भागातून या मुंबई उपनगर मधून 4 सदस्य जातात आणि मुंबई शहरातून किती सदस्य जातात? 2 सदस्य जातात. 4 आणि 2 6. महाराष्ट्रातून एकूण किती जातात म्हटल्यावर किती जातात? 48 जातात. आता ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? आता बघा प्रश्न विचारला 2024 मुंबई पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता की ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण असा प्रश्न विचारलेला आहे. आता ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय, आता या ठिकाणी हा ग्रॅमी पुरस्कार पंडित शिवकुमार यांना नाही, हा जाकीर हुसेनला आहे आणि पंडित विश्वमोहन भट यांना दोघांना सुद्धा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे या तिघांना. परंतु सुरुवातीला कोणाला मिळाला म्हटल्यावर 1967 या वर्षी तो पंडित
रविशंकर यांना मिळाला. आता पंडित रविशंकर हे काय वादक आहे, तर या पंडित रविशंकर हे काय सतार वादक आहे, सतार. त्याच्यानंतर हे विश्वमोहन भट हे वीणा वादक आहे, मोहन वीणा याचं यांनीच हे केलेलं आहे. त्याच्यानंतर झाकीर हुसेन हे तबला वादक आहे, तबला वादक. आणि यांच्या सगळ्यांचा जर विचार केला तर हे शास्त्रीय संगीतकार आहेत भारताचे. कसे आहे? शास्त्रीय संगीतकार आहे, शास्त्रीय संगीतकार आहे. त्याच्यानंतर हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे तो संगीत म्हणजे जो संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून मानला जातो. या ग्रॅमी पुरस्कार कोणाकडून दिलं जातं, तर ही रेकॉर्डिंग अकॅडमी आहे, अकॅडमी आहे. कुठली? अमेरिकेची, अमेरिका. या रेकॉर्डिंग अकॅडमीची स्थापना झालेली आहे 1957 मध्ये. कधी झाली? 1957 मध्ये. आणि 1959 पासून पुरस्कार दिला जातो. कधीपासून? 1959. आणि भारतीयांना कधी मिळाला? 1967 साली पहिला मिळाला. आणि तो कुणाला मिळाला? हा पंडित रविशंकर यांना मिळालेला आहे. झाकीर हुसेन हे तबला वादक आहे, प्रसिद्ध असे. त्याच्यानंतर जो पंडित विश्वमोहन भट आहे हे सुद्धा प्रसिद्ध असे वादक आहे. त्याच्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूर वादक आहे. काय? कोणतं वादक आहे? संतूर. परंतु यांना तो पुरस्कार मिळालेला नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी विचारलंय कोणाला मिळाला नाही मिळाला हे विचार नाही, आपण विश्लेषण करताना बघत आहोत. फक्त या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण म्हटल्यावर या ठिकाणी पंडित रविशंकर हा आहे. त्याच्यानंतर हा पुरस्कार अमेरिकेकडून दिला जाता. एक अकॅडमी आहे, रेकॉर्डिंग अकॅडमी. त्याची स्थापना 1957 ला झाली. 1959 पासून हा पुरस्कार दिला जातो. आणि पहिला पुरस्कार भारतीयाला मिळाला तो 1967 या वर्षी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ आहे? आता बेटा हा प्रश्न खूप गरजेचा आहे आणि दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. आता जागतिक वारसा स्थळ म्हणजेच काय? हा युनेस्को, हा युनेस्को कडून दिलं जातं. म्हणजेच आता शिक्षण क्षेत्राशी संबंधित असेल, सुधारणा करायचं असेल, विज्ञान क्षेत्रामध्ये असेल, किंवा या ठिकाणी जो निसर्ग निर्मित असेल किंवा कृत्रिम असेल, नैसर्गिक असेल आणि तो जगामध्ये काहीतरी महत्वाचा आहे त्याच्याशी संबंधित ही युनेस्को ही जी एक संस्था आहे याची स्थापना युनो अंतर्गतच झालेली आहे. याची स्थापना झाली आहे बेटा बघ, याची स्थापना 1945 ला झालेली आहे, 1945. त्याच्यानंतर भारताने याचं सदस्यत्व 1946 मध्ये स्वीकारलं. कधी स्वीकारलं? 1946. आता तेव्हापासून ही काय करते, आता भारतातील जे भारताने आता स्वीकारलं 1946 ला, तेव्हापासून युनेस्को काय करते, भारतामध्ये जे विशेष महत्वाचे जे स्थळ आहे त्यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये काय करते, ती स्थान देते. आता यामध्ये एलिफंटा लेणीचा जर विचार केला तर एलिफंटा लेणीला सुरुवातीपासूनच दिलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांना सुद्धा 2004 मध्येच काहीतरी दिलेलं आहे. त्याला 2004 मध्ये, हे 1983 काहीतरी आहे, 1983 मध्ये याला दिलेला आहे. त्याच्यानंतर हा अजिंठा लेणी सुद्धा 1983च्या दरम्यान काहीतरी, 1983च्या दरम्यान काहीतरी अजिंठा. त्याच्यानंतर वेरूळ लेणीला सुद्धा दिलेला आहे, वेरूळ लेणीला सुद्धा दिलेला आहे. मग त्याच्यानंतर हा जो रायगड किल्ला होता, ज्यावेळेस हा रायगड किल्ला ज्यावेळेस हा प्रश्न झाला होता त्यावेळेस रायगड किल्ल्याला दिलेला नाही होता, कारण हा प्रश्नपत्रिका आहे 2024 ची. आणि 2025 मध्ये रायगड किल्ल्याला प्रत्यक्ष म्हणून तर नाही, परंतु मराठा साम्राज्याशी संबंधित जेवढे बी जे 12 किल्ले आहे, काय, छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याशी संबंधित, मराठा साम्राज्याशी संबंधित जे किल्ले होते, किती किल्ले होते, जे एकूण महाराष्ट्रातील असे, महाराष्ट्रातील 11 आणि एक महाराष्ट्र बाहेरचा तामिळनाडू मधला झिंजीचा किल्ला यामध्ये येतोय महाराष्ट्राबाहेर. तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला तर महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना दिलं, तर महाराष्ट्रातील 11 किल्ले आहे आणि एक आहे तो तामिळनाडू राज्यातील आहे. कुठला आहे बेटा? तामिळनाडू राज्यातील आहे, तामिळनाडू. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील आहे 11. आणि त्याच्यानंतर तामिळनाडूतील एक किल्ला आहे महत्वाचा, तो आहे झिंजीचा किल्ला आहे, झिंजी. कुठे कुठे याला झिंजी म्हणलं जातं, झिंजी. त्याच्यानंतर असं सांगलं जातं, हा तामिळनाडू मध्ये आहे. कुठे? तामिळनाडू. आता या ठिकाणी जो महाराष्ट्रामध्ये 11 किल्ले आहेत त्यामध्ये राजगड आहे, रायगड आहे, विशाळगड आहे, कोणता, सॉरी विशाळगड, हा विशाळगड आहे, सॉरी विशाळगड नाही, पन्हाळगड आहे. याच्यामध्ये पन्हाळगड आहे, पन्हाळगड. त्याच्यानंतर राजगड, कोणता आहे? राजगड. त्याच्यानंतर रायगड आहे, त्याच्यानंतर शिवनेरी आहे, शिवनेरी आहे. त्याच्यानंतर
हा तोरणा किल्ला सुद्धा आहे. शिवनेरी तोरणा किल्ला नाही, असे किती एकूण त्याच्यानंतर असे तोरणा किल्ला बघा, यामध्ये असे एकूण किती किल्ले आहे? 12 किल्ले आहे. एकूण किती किल्ले आहे? असे 12 किल्ले. आता या ठिकाणी 12 किल्ल्यापैकी 11 किल्ले कुठे? महाराष्ट्रात. त्यामध्ये रायगड किल्ल्याचा समावेश होतो. कशाचा? त्या रायगड किल्ल्याचा समावेश होतो. बाकीचा अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 हे विचारलेलं आहे आत्ताच गेल्या वर्षीच्या 2021च्या प्रश्नपत्रिकेला. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पश्चिम घाटाचं सुद्धा विचारलेलं आहे. पश्चिम घाटाला कधी जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये म्हटल्यावर हे 2012ला याला दिलेलं आहे. हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. असे बरेचसे प्रश्न यावर विचारले जातात. त्याच्यासाठी लक्षात असू द्या, युनेस्को याचं कुठे? याचा जो मुख्यालय आहे पॅरिसला आहे. पॅरिस कोणत्या देशामध्ये? फ्रान्स या देशामध्ये आहे. कुठे? फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. कुठे? फ्रान्स देशामध्ये पॅरिस या ठिकाणी काय आहे? त्याचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, आता इथे जर विचार केला तर महाराष्ट्रातील जर ठिकाणांचा जर विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्रातील ठिकाण, आता या ठिकाणी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हा रायगड किल्ला आहे. रायगड जिल्ह्यामध्येच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी. त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे याच ठिकाणी त्यांचं काय? राज्याभिषेक झाला होता, म्हणून महत्वाचा आहे. त्यानंतर याच ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. पण त्याच्यानंतर बाकीचे जे किल्ले आहे या ठिकाणी, जे बाकीचे 11 किल्ले आहे, आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ते संपूर्णपणे घेऊ. पुढचा प्रश्न, आता बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? आता प्रश्न विचारताना विचारलं की बांद्रा वरळी या ठिकाणी जो सी लिंक आहे तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? याचं उत्तर आहे बेटा 2009 मध्ये. आता 2009 मध्ये याचा अंतर काय? बांद्रा आणि वरळी यांच्यातला जो अंतर आहे तो अंतर काय? या ठिकाणी अंतर तर कमी होतंय, कारण की त्या ठिकाणी हा सी लिंक बांधल्यानंतर अंतर तर कमी झाला. त्यानंतर या ठिकाणी जी मुंबई या शहरामध्ये होणारी जी वाहतूक आहे कोंडी ती पण होणार नाही. त्याच्यानंतर यांच्यातला वेळ कसा होईल? कमी होईल. याच्यासाठी किती? 2009 मध्ये बांद्रा वरळी हा सुद्धा 2-3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मेळघाट येथील टायगर प्रोजेक्ट कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजेच या ठिकाणी काय बेटा? याचा व्याघ्र प्रकल्प, आपल्या भाषेत काय? व्याघ्र प्रकल्प. हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये, एकूण व्याघ्र प्रकल्पांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहे. किती आहे? व्याघ्र प्रकल्प किती आहे? 6 व्याघ्र प्रकल्प आहे. त्यापैकी आपल्याला मेळघाट विचारलं म्हटल्यावर, मेळघाट म्हणल्यावर कुठे आहे? हा मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? अमरावती मध्ये आहे. त्याच्यासाठी बघा, मेळघाट तासपेल, बघा एक मेळघाट तासपेल हा बोर खातो. एक ट्रिक आहे मी बनवलेली. मेळघाट, आता या ठिकाणी जर विचार केला, आता मेळघाट हा झाला मेळघाट. त्याच्यानंतर हा ता म्हटल्यावर कोणता? ताडोबा. आणि ही स्ट्रिक मध्ये अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला जो क्षेत्रफळाचा जर विचार केला की सर्वात मोठ्यापासून सर्वात छोट्यापर्यंत हा सुद्धा मिळून जाईल. मग त्याच्यानंतर स जो आहे तासपेल, स म्हणजेच काय? संजय गांधी. त्याच्यानंतर प म्हणजेच काय आहे? पेंच. न म्हणजेच काय? नवेगाव. आणि बोर म्हणजेच काय? बोर. आता या ठिकाणी हे 2 गाळावं लागेल आपल्याला. बाकीचं आता मला वाटत नाही क्षेत्रफळानुसार, कारण संजय गांधी दिलेला आहे तर याचं क्षेत्रफळ कमीच आहे. क्षेत्रफळानुसार नाही, पण महाराष्ट्रातील किती? 6. हा मेळघाट कुठे आहे बेटा? अमरावती. आणि सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर संजय गांधी कुठे? मुंबई उपनगर. त्याच्यानंतर पेंच जो आहे तो पेंच कुठे आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर नवेगाव कुठे? गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया. आणि बोर कुठे आहे? वर्धा जिल्ह्यात. आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पातून वाहणाऱ्या नद्यांसुद्धा बद्दल सुद्धा बोललं जातं. पेंच झालं, ताडोबा झालं, संजय झालं. या ठिकाणी याचे प्रश्न आहे हे विचारलं जातं. आता सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालं. आता नागपूरचा जर विचार केला तर कोणता आहे? टायगर प्रोजेक्ट, पेंच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो पेंच आहे. त्याच्यानंतर
सॉरी, हे संजय गांधी नाही तर हे सह्याद्री आहे. ताडोबा. हे संजय गांधी नाही तर हे कोणतं सह्याद्री आहे. हे क्षेत्रफळानुसार सुद्धा होईल तुमचं, सह्याद्री आहे. आणि हे ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे. आणि सह्याद्री कुठे आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये आहे. व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? कोल्हापूरमध्ये आहे. आणि सह्याद्री जर राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये येतो. आता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आहे. हा क्षेत्रफळानुसार सुद्धा येईल. मेळघाट, तासपेन हा बोर खातो. या ठिकाणी जो अमरावतीमध्ये आहे मेळघाट आहे, त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे, कोल्हापूरमध्ये सह्याद्री आहे, नागपूरमध्ये पेंच आहे, नवेगावमध्ये गोंदिया, आणि इकडे कोणता बोर म्हणजेच वर्धा हा सर्वात लहान आहे. सर्वात मोठा मेळघाट असेल व्याघ्र प्रकल्प, तर सर्वात छोटा कोणता आहे? वर्धा आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो ताडोबाचा, तिसरा लागतो तो सह्याद्री, चौथा पेंच, आणि पाचवा कोणाचा? नवेगाव. आता या ठिकाणी चंद्रपूरमध्ये ताडोबा, ताडोबा आणि वर्धा मध्ये कोणता? बोर हा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रात आणि सर्वात शेवटी उदयाला आलेला. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता नकाशाचा जर विचार केला तर या ठिकाणी पटकन लक्षात राहील. आता या ठिकाणी जो आहे हा सह्याद्री आहे. हा कोणता आहे? सह्याद्री आहे. आणि हा सह्याद्री कोणत्या जिल्ह्यात येतं? कोल्हापूर. बघा मी तुम्हाला म्हणा, आता या ठिकाणी सह्याद्री जर सह्याद्री जर या ठिकाणी सह्याद्री जर राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला, नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान. आता राष्ट्रीय उद्यान म्हटल्यावर या ठिकाणी सह्याद्री हा राष्ट्रीय उद्यान येईल. कुठे येईल? हा सांगली जिल्ह्यामध्ये येतो. कुठे येतो? सांगली जिल्ह्यामध्ये येतो. आणि या ठिकाणी हा सांगली जिल्ह्यात येईल. आणि जर आपण जर व्याघ्र प्रकल्पाचा जर विचार केला तर हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येईल. या ठिकाणी दोन गोष्टी तुमचं महत्वाचं असणं, समजणं गरजेचं आहे. मग त्यानंतर हा सह्याद्री इकडे एकच. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर इथे मेळघाट आहे बेटा, मेळघाट. हा मेळघाट या ठिकाणी हा जो जिल्हा आहे, इथे जर असं बघितलं तर हा अमरावती जिल्हा आहे आपला. अमरावती, या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट आहे. या अमरावतीलाच लागून इथे नागपूर आहे. या नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच आहे, पेंच. पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर इथे भंडारा जर सोडलं तर या ठिकाणी शेवटी आहे तो गोंदिया आहे बेटा. आणि या गोंदिया जिल्ह्यामध्ये जो आहे तो नवेगाव आहे. कोणता आहे? नवेगाव नागझिरा हा व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडं खाली, आता या ठिकाणी जर आलं कुठे, आता या ठिकाणी जर आपण जर आलो आता या ठिकाणी जर आलं तर या ठिकाणी बघा, इथे इथे वर्धा जिल्हा आहे. आणि या वर्धा जिल्ह्यामध्ये बोर आहे. बोर सर्वात लहान म्हटल्यावर कोणता? हा बोर आहे वर्ध्यामध्ये. मग त्याच्यानंतर इथे चंद्रपूर जिल्हा आहे. इथे चंद्रपूर जिल्हा. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता आहे बेटा? ताडोबा आहे, ताडोबा. म्हणून म्हणलो की मी काय, मेळघाट, तासपेन हा लक्षात असू द्या. मेळघाट, मेळघाट, तासपेन. तासपेन हा बोर खातो, बोर खातो. यामध्ये तुम्हाला तो क्षेत्रफळानुसार सुद्धा मिळून जाईल. मेळघाट म्हणजेच मेळघाट, त्याच्यानंतर ता म्हणजे ताडोबा, स म्हणजे काय? सह्याद्री, प म्हणजे पेंच, न म्हणजे काय? नवेगाव, आणि बोर म्हणजेच कुठे? वर्ध्यामध्ये असणारा बोर. हे सगळे क्षेत्रफळानुसार मिळून जाईल. आणि तुम्ही जर नकाशा वाईज जर अभ्यास केला, तर महाराष्ट्राचा जर अभ्यास करताना जर नकाशा वाईज जर केलं तर पटकन आपल्या लक्षात राहील. व्याघ्र प्रकल्प म्हटल्यावर सगळे पाचही व्याघ्र प्रकल्प इकडे विदर्भामध्ये आहे. पाचही कुठे आहे? विदर्भामध्ये आहे. आणि एक जो आहे तो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणाच्या सीमेवर, म्हणजे या ठिकाणी या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असेल. त्यासाठी तुम्हाला बघताना तुम्ही जर नकाशावाईज जर अभ्यास केला तर तुम्हाला इथं काही अवघड जाणार नाही. आणि यावर वारंवार प्रश्न, हेच प्रश्न फिरून फिरून विचारलं जातं. आता जर चुकून तुम्हाला जर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा किंवा सर्वात लहान जर विचारलं तर इथं फसतंय. म्हणून या ठिकाणी मेळघाट, तासपेन हा बोर खातो हा स्ट्रिक जर पाठ ठेवली तर तुम्हाला मिळून जाईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबई मध्ये आहे? आता या ठिकाणी कोणता? बघा, आता या ठिकाणी कोणते राष्ट्रीय उद्यान, आता आताच बोललो मी व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोलता बोलता यासाठी बोललो होतो. बघा, आता या ठिकाणी आहे मुंबईमध्ये कोणता आहे? राजीव गांधी तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे तो संजय गांधी आहे. आणि हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे बेटा? मुंबईमध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये आहे. ते बी कुठे? मुंबई उपनगर. कधी कधी मुंबई अर्बन म्हणलं जातं याला, मुंबई उपनगरमध्ये. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हटल्यावर हा पेंच आहे. पेंच कुठे? हा नागपूर जिल्ह्यात आहे, नागपूर जिल्ह्यात आहे.
त्याच्यानंतर यापैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा कुठे आहे बेटा? मुंबई उपनगरमध्ये. आता त्याच्यानंतर याच्याशी संबंधित गुगामल चापेने, आता या ठिकाणी गुगामल स्ट्रिक सांगतो, गुगामल चापेने तास खेळला. आता या खेळाला सोडून द्या, याचा विचार करू नका. बाकीच्यांचा विचार केला त्यानंतर तुम्हाला सगळे राष्ट्रीय उद्यान मिळून जाईल. या ठिकाणी त्याला सोडून द्या, हा या ठिकाणी खेळ येत नाही. आता गुगामल हा अमरावती जिल्ह्यात आहे. गुगामल कुठे आहे? अमरावती जिल्ह्यात आहे. हा चा म्हणजेच काय? चांदोली राष्ट्रीय उद्यान. प म्हणजेच काय? पेंच राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर न म्हणजेच काय? नवेगाव. कोणता? नवेगाव नागझिरा. ता म्हणजेच कोणता? ताडोबा. आणि स म्हणजेच कोणता? संजय गांधी. कोणता? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आता गुगामल चापेने तास खेळला, यापैकी खेळाला सोडून द्या. बाकीचं तास म्हणजेच काय? पत्ते. तास म्हणजेच काय? याला पत्ते म्हणलं जातं. पत्ते खेळतात ना आता नागपंचमीला, पोळ्याला कधी कधी खेळलं जातं. तर कुठे हा या ठिकाणी तास म्हणजेच काय? पत्ते. तास म्हणजेच काय? या ठिकाणी पत्ते. आता बघा, गुगामल चापेने तास खेळला, या ठिकाणी हा चांदोली कुठे आहे बेटा? आताच सांगितलं मी तुम्हाला की हा कोल्हापूर, हा सांगली जिल्ह्यात येतो. हा कुठे येईल आता? हा सांगली जिल्ह्यात आहे. जर व्याघ्र प्रकल्पाचं जर आलं सह्याद्री, याला चांदोलीला सह्याद्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? त्याला सह्याद्री सुद्धा म्हणलं जातं, कारण या पश्चिम घाटामध्ये असल्यामुळे याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. कारण पश्चिम घाट म्हणजेच पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत म्हणलं जातं आणि त्यामध्ये असल्यामुळे याला सह्याद्री बी म्हणलं जातं. आता याला चांदोली का म्हणलं जातं? की याच राष्ट्रीय उद्यानातून कोणती नदी वाहते? वारणा नदी वाहते. आणि वारणा नदीवर असणारा धरण कोणता? चांदोली. आणि या चांदोली धरणाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काय बेटा? तो हा पसरलेला आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं? चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा सह्याद्री राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पेंच जो आहे तो नागपूरमध्ये आहे बाळा. कुठे आहे? हा नागपूर जिल्ह्यात आहे पेंच. या पेंच राष्ट्रीय उद्यानातूनच पेंच नदी वाहते, म्हणून त्याच्या परिसरामध्ये हा आहे, म्हणून याला सुद्धा काय? पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं. आता नवेगावचा जर विचार केला तर हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. इकडून प्राण येतं. कोणती नदी? वैनगंगा वगैरे नदी वाहत येतात. कोणती? या नवेगाव. मग त्याच्यानंतर ताडोबाचा जर विचार केला तर या ताडोबाला याला अंधारी कोळकाज सुद्धा म्हणलं जातं. ताडोबा, अंधारी, कोळकाज असं सुद्धा म्हणलं जातं. आता कारण काय की या ठिकाणी अंधारी नावाची नदी वाहते किंवा याला ताडोबा नाव पडण्याचं कारण या ठिकाणी अंधारी नदी सुद्धा वाहते. हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या ठिकाणी याला अंधारी नाव म्हणजेच या ठिकाणी ताडोबा नाव देण्याचं कारण की या ठिकाणी आदिवासी समाजाशी संबंधित या ठिकाणी तो ताडोबा नावाचा देव आहे आणि त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये त्याचं मंदिर असेल एखादा, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या नावाने त्याला ओळखलं जातं ताडोबा. अंधारी म्हणजेच काय? त्यामधून अंधारी नावाची नदी वाहते. कुठून? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा. आणि या ठिकाणी संजय गांधी म्हटल्यावर हा मुंबई उपनगरमध्येच आहे. कुठे? मुंबई उपनगर. आणि या मुंबई उपनगर मधूनच वाहते. यामधून विचारलं जातं, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातं पोलीस भरतीला विचारताना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कोणती नदी वाहते म्हटल्यावर या ठिकाणी दहिसर नावाची नदी वाहते बेटा. कोणती नदी? दहिसर नावाची नदी वाहते. हे सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. एकमेव असं आहे की या ठिकाणी तर आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा जर विचार केला तर या ठिकाणी तर ग्रामीण वस्ती नाही, हे नागरीकरण झालेले जिल्हे आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं क्षेत्रफळ किती काय? 86.97 चौरस किलोमीटर काहीतरी आहे याचं. या ठिकाणी एवढं जंगलाचं प्रमाण आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा सुद्धा आहे, त्याला दिलेला आहे. मग या ठिकाणी लक्षात असू द्या. आता जर नकाशाचा जर विचार केला तर या ठिकाणी नकाशामध्ये बघताना तुम्हाला पटकन लक्षात येईल की या ठिकाणी म्हणजे खेळ काय नेमकं. या ठिकाणी मुंबई उपनगर म्हणलं होतं. या ठिकाणी कोणता? मुंबई उपनगर. आता मुंबई उपनगर नावाचा जिल्हा आहे. या ठिकाणी जो आहे तो कोणता? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. कोणता आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. इथे कोणती नदी वाहते म्हटल्यावर दहिसर नावाची नदी वाहते. दहिसर नावाची नदी वाहते. त्याच्यानंतर दहिसर नदीच्या मुखाशी असणारी खाडी सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलं जातं. त्याच्यानंतर याचं क्षेत्रफळ म्हटल्यावर 86.97 चौरस किलोमीटर काहीतरी आहे. त्याच्यानंतर आता दुसऱ्याचा जर विचार केला तर दुसरा राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी दुसरा राष्ट्रीय उद्यान जो आहे तो दुसरा राष्ट्रीय उद्यान आहे तो या ठिकाणी कोणता आहे? हा सह्याद्री आहे.
याला सह्याद्री सुद्धा म्हणलं जातं किंवा याला चांदोली राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हणलं जातं. आता मी बोलायलो, आता सह्याद्री आणि चांदोली दोन्ही म्हणलं जातं. आता चांदोली राष्ट्रीय उद्यान किंवा सह्याद्री राष्ट्रीय उद्यान किती जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे म्हटल्यावर हे 4 जिल्ह्यामध्ये. इथे कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे, इथे खाली कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर इथे हा जो चांदोली आहे त्या ठिकाणी कोणतं आहे, सांगली जिल्हा आहे, सांगली. त्याच्यानंतर या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा सुद्धा भाग येतं, सातारा जिल्ह्याचा भाग येतं. आणि इकडे कोणत्या, या रायगड जिल्ह्याचा सुद्धा भाग येतं. सॉरी, रायगड नाही, रत्नागिरी जिल्ह्याचा भाग येतो, रत्नागिरी जिल्ह्याचा भाग येतो, रत्नागिरी हा रत्नागिरी जिल्ह्याचा भाग येतो, हा रत्नागिरी जिल्ह्याचा भाग येतो. परंतु या ठिकाणी सगळ्यात जास्त जे 19 गावे आहे, किती गावे, हे सगळ्यात जास्त 19 गावे सांगली जिल्ह्यातली आहे. म्हणून याला सांगली जिल्ह्याचं सुद्धा म्हणलं जातं. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात म्हटल्यावर सांगली जिल्ह्यात. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात म्हटल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात. व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये, काय राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यामध्ये. हे झाले 2. त्याच्यानंतर जो मेळघाट आहे, सॉरी गुगामल, दुसरा जो आहे तो कोणता, गुगामल. गुगामल हा जो गुगामल आहे तो गुगामल कुठे आहे, कोणता आहे दुसरा, गुगामल. आणि गुगामलचा जर विचार केला तर गुगामल कुठे आहे, हा अमरावती जिल्ह्यात आहे, अमरावती जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर पेंच, इथे कोणता, हा पेंच. हा पेंच कुठे आहे, हा नागपूर जिल्ह्यात आहे. याला कोणाचं नाव आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर कोणता म्हणलो मी, नवेगाव. हा नवेगाव आहे. नवेगाव म्हटल्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यात. मग त्याच्यानंतर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तो ताडोबा आहे, ताडोबा, ताडोबा. आणि तो चंद्रपूर जिल्ह्यात आहे, चंद्रपूर. मग त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यानाचा जर विचार केला तर 4 विदर्भामध्ये आहे आणि 2 कुठे, एक कोकणामध्ये आणि एक कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर सह्याद्री पर्वतामध्ये आहे. तर नकाशा वाईज जर मॅप वाईज अभ्यास केला बेटा तर तुम्हाला काय अवघड जाणार नाही या ठिकाणी. आणि हेच प्रश्न दरवर्षी वारंवार विचारले जातात. हेच प्रश्न काय वारंवार विचारले जातात. पुढचा प्रश्न भाऊ बघा, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात. आता वाढवण बंदर विचारले. आता या ठिकाणी या वाढवण बंदराची नेहमी वाद आता सुद्धा सुरू आहे, कारण हा वाढवण बंदर येतो हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे, वाढवण. आता या ठिकाणी बघा, इथले जे आदिवासी जनजाती आहे, आदिवासी समाज आहे, यांनी काय, आदिवासी समाज म्हणल्यावर काय, या ठिकाणी राहणारी जी जनजाती आहे त्यांनी या वाढवण बंदराला विरोध केलेला आहे. कारण का विरोध केलेला आहे, की जे समुद्र काठावर राहणारे जे लोक आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय असतं की त्या ठिकाणी समुद्राच्या काठावर म्हणजे मच्छीमार, मासोळी पकडणं, हा त्यांचा मुख्य व्यवसाय. मग त्याच्यानंतर या ठिकाणी जर बंदर झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना जाता येणार नाही. आणि नैसर्गिकरित्या जो समुद्र किनाऱ्यामध्ये जो नैसर्गिक जनजाती म्हणजे जीव असतात त्यांचा सुद्धा काय होईल, नाश होईल. म्हणून या ठिकाणी निसर्गाचं संवर्धन आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय झाडांची तोड होत आहे, त्यासाठी सुद्धा हा पर्यावरणाला धोका होईल यासाठी तिथली जी जमात आहे, तिथले जे लोक आहेत, स्थानिक लोकांनी याला काय विरोध केलेला आहे. कोणत्या बंदराला, वाढवण बंदर कुठे आहे तो पालघर जिल्ह्यात. आता मुंबईमध्येच मुंबई बंदर आहे. मुंबई बंदर हा कसा बंदर आहे, हा नैसर्गिक आहे. कसा आहे बेटा, हा नैसर्गिक आहे, हा निसर्ग निर्मित आहे. नैसर्गिक म्हणजेच कसा आहे, हा निसर्ग निर्मित आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी नावाचा बंदर आहे, रेडी बंदर. या ठिकाणावरून काय केलं जातं, या ठिकाणावरून लोह खनिज निर्यात केलं जातं, बाहेर देशामध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर JNPT आहे. JNPT म्हणजेच काय, जवाहरलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, पोर्ट ट्रस्ट म्हणून ओळखलं जातं. आता हा जो आहे हा कृत्रिम आहे. आता बेटा कृत्रिम म्हणजे काय, आता कृत्रिम आणि नैसर्गिक म्हणजेच काय, जे मानव निर्मित असतं हे कृत्रिम म्हणजे काय, हे मानव निर्मित असतं, ज्या मानवाने निर्मित केलेलं आहे त्याला काय म्हणलं जातं, कृत्रिम म्हणलं जातं. आणि मुंबई नैसर्गिक आहे म्हणजेच हा निसर्ग निर्मित आहे. कसा आहे, हा निसर्ग निर्मित आहे, निसर्गाने निर्मित केलेला आहे, निसर्ग निर्मित आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी निसर्गाने निर्माण केलेला असेल तो निसर्ग निर्मित. आणि कृत्रिम म्हणजेच काय, एका मानवाने. आणि हा संगणकीकृत पहिला भारतातील असा आहे तो संगणकीकृत आहे,
संगणकीकृत बंदर आहे. संगणकीकृत बंदर पहिला JNPT. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठा कंटेनर वाहतुकीसाठी निर्माण केलेला बंदर आहे कोणता हा. आता त्याच्यानंतर जर भारताचा जर विचार केला आपण, या बंदरांचा जर विचार केला तर या ठिकाणी, आता या बंदरांचा जर विचार केला तर, आता भारताचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा, आता हा भारताचा हा दक्षिण भाग आहे, समुद्र किनारा. भारताच्या एकूण किती राज्याला समुद्र किनारा लाभला म्हटल्यावर 9 राज्यांना लाभलेला आहे. या ठिकाणी असेल तो गुजरात राज्य आहे, इथे गुजरात. त्याच्यानंतर या गुजरातच्या नंतर इथे गुजरातला लागून आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. त्याच्यानंतर इथे गोवा आहे. त्याच्यानंतर इथे कर्नाटक राज्य आहे बेटा, कोणता आहे कर्नाटक. त्याच्यानंतर इथे केरळ राज्य आहे. आणि इकडून कोणता आहे हा तामिळनाडू आहे, कोणता हा तामिळनाडू. त्याच्यानंतर इथे आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर इथे ओडिसा आहे, कोणता ओडिशा आहे. त्याच्यानंतर इथे जो आहे तो पश्चिम बंगाल आहे, हा इथे पश्चिम बंगाल आहे. असे किती होते का 9. इकडून 5 आणि ते 4 किती 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे भारताचा. आता यापैकी आता या राज्यांशी संबंधित बंदरे सुद्धा विचारली जातात बाळा. काय बंदरे विचारली जातात, आता नेहमी या ठिकाणी बंदरे विचारली जातात. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राचं विचारता विचारता भारतातले सुद्धा विचारतात. आता या ठिकाणी गुजरातचा जर विचार केला तर गुजरातमध्ये कांडला बंदर आहे, कांडला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा वाढवण नावाचा बंदर, वाढवण. त्याच्यानंतर कोणता, त्याच्या खाली मुंबई बंदर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिसरा आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा JNPT नावाचा आहे, कोणता JNPT. मग त्याच्यानंतर त्याच्या खाली जर आता जर गुजरातमध्ये कोणता, सॉरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी नावाचा बंदर आहे, रेडी बंदर. हे रेडी बंदर हे कुठे महाराष्ट्रामध्ये. आता गोवाचा जर विचार केला तर गोव्यामध्ये मार्मा गोवा आहे, मार्मा गोवा हा कुठे आहे गोवा राज्यात आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कर्नाटकचा जर विचार केला तर मंगळूर आहे, मंगळूर. कोणता आहे मंगळूर. त्याच्यानंतर केरळचा जर विचार केला तर या ठिकाणी केरळमध्ये, केरळमध्ये कोचीन आहे, कोची, कोचीन, कोची. त्याच्यानंतर या ठिकाणी तामिळनाडूचा जर विचार केला तर तुतीकोरीन आहे, तुतीकोरीन, तुतीकोरीन आहे. त्याच्यानंतर चेन्नई आहे, चेन्नई. आणखीन एक बंदर आहे कोणता तरी चेन्नई. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर सर्वात खोल विशाखापट्टणम, विशाखापट्टणम हा विशाखापट्टणम. ओडिसाचा जर विचार केला तर परद्वीप, कोणता आहे परद्वीप किंवा व्हीलर बेट नावाचा आहे तो परद्वीप. आणि पश्चिम बंगालचा जर विचार केला तर या ठिकाणी कोलकाता नावाचा बंदर आहे, कोलकाता. हे भारतातील प्रमुख बंदर आहे. आणि विचारतात की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे बंदर, पश्चिम किनारपट्टीवर असणारे बंदर, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम सांगा, असं प्रश्न विचारले जातात वारंवार. त्याच्यासाठी लक्षात असू द्या. गुजरातचा जर विचार केला तर कोणता कांडला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे 4 महत्वाचे, वाढवण आहे, मुंबई आहे, JNPT आहे आणि रेडी नावाचा बंदर आहे. त्याच्यानंतर रेडी बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, JNPT रायगड जिल्ह्यामध्ये आहे, मुंबईमध्येच आहे. आणि वाढवण जो आहे तो कुठे आहे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. मग गोव्याचा जर विचार केला तर मार्मा गोवा, कर्नाटकमध्ये मंगरूळ किंवा न्यू मंगरूळ. त्याच्यानंतर केरळमध्ये कोचीन किंवा या ठिकाणी कालिकत नावाचा सुद्धा एक आहे, कालिकत, कालिकत. या केरळ राज्यामध्येच कालिकत बंदरामध्ये 1498 मध्ये, 20 मे 1498 मध्ये कोणाला होता, वास्को द गामा आला होता. युरोपियन, पहिला युरोपियन भारतामध्ये कधी त्याचे पाय पडले, 20 मे 1498 ला पडले बेटा. या ठिकाणी हे सुद्धा प्रश्न विचारला जातात. तर कालिकत, कोचीन, कालिकत. त्याच्यानंतर तुतीकोरीन, मला वाटतं की कोचीन इकडे तामिळनाडू मध्ये आहे का कोचीन, इथे थोडंफार तामिळनाडूमध्ये असण्याचं मला वाटतंय थोडंफार, बघू नंतर. त्याच्यानंतर चेन्नई हे कुठे, तुतीकोरीन चेन्नई, कोचीन बहुतेक हे कोचीन केरळमध्येच आहे. आता तुतीकोरीन आणि हे कुठे तामिळनाडूमध्ये. कुठे हे तुतीकोरीन आणि चेन्नई कुठे तामिळनाडूमध्ये. आणि त्याच्यानंतर जर इकडे आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर विशाखापट्टणम, ओडिसा, परद्वीप. आणि त्याच्यामध्ये कोणतं बेटा, जर याचा जर पश्चिम बंगालचा जर विचार केला तर कोणता, कलकत्ता. हे विचारले जातात. त्याच्यासाठी लक्षात असू द्या, बंदरांवर एक प्रश्न विचारलं जातं दरवर्षी. हे महाराष्ट्राचा जर इकडे केला तर ही सह्याद्री पर्वतरांग आहे. या ठिकाणी पालघर जिल्हा आहे बेटा, इथे कुठे पालघर. आता त्यानंतर या ठिकाणी आहे तो मुंबई, हा मुंबई.
शहर किंवा उपनगर दोन्ही. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे तो मुंबईला, इथे रायगड जिल्हा आहे, इथे हा ठाणे जिल्हा आहे, हा मुंबई इथे आहे तर हा ठाणे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. कोणता? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. मग या ठिकाणी वाढवण नावाचा बंदर महाराष्ट्रामध्ये उत्तर वाढवण विचारतील उत्तरेकडून दक्षिणेकडे. या ठिकाणी मुंबई हा नैसर्गिक आहे. इथे आहे तो JNPT म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. आणि सिंधुदुर्ग मध्ये आहे तो कोणता आहे बेटा? रेडी बंदर आहे. रेडी बंदर कोणता आहे? रेडी बंदर. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, मुंबई ट्रेन हार्बर लाईन कोणत्या जिल्ह्यात आहे? आता बघा, मुंबई ट्रेन हार्बर लाईन हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न दरवर्षी 2021 पासून वारंवार फिरत आहे. दरवर्षी ते प्रश्न पत्रिकेमध्ये आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा यामुळे प्रश्न. आता या ठिकाणी फक्त लक्षात एवढं ठेवायचं, मुंबई हार्बर लाईनचा जर विचार केला तर या ठिकाणी आता हा जो महाराष्ट्राचा जो भाग आहे, आता इकडे लक्ष द्या. आता हार्बर लाईनचा जर विचार केला तर आता ही सह्याद्री पर्वत. आता या ठिकाणी जर उत्तरेकडून जर विचार केला तर या ठिकाणी पालघर जिल्हा आहे, पालघर आहे, इथे ठाणे आहे, त्याच्यानंतर इथे कोणता आहे? रायगड आहे, त्याच्यानंतर इथे रत्नागिरी आणि इथे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथे सिंधुदुर्ग जिल्हा. आता या ठिकाणी ही जी इथे मुंबई शहर, हा मुंबई शहर आणि हा कोणता? मुंबई उपनगर. मुंबई उपनगर. आता या ठिकाणी जर ही जर हार्बर लाईन म्हणजे या ठिकाणी जी लोकल धावते ती कुठपर्यंत धावत असेल? इकडे रत्नागिरीचा काही संबंध येत नाही आणि सिंधुदुर्गच्या जिल्ह्याचा सुद्धा काही संबंध येत नाही. थोड्याफार प्रमाणात पालघर जिल्ह्याचे काही ठिकाण जे आहेत त्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जाते, कारण ठाणे आणि मुंबई एकत्र होते. मग ठाण्यामध्ये कुठेतरी पर्यंत जाते हार्बर लाईन. मग या ठिकाणी या 3 जिल्हे जर असतील ऑप्शन मध्ये तर या ठिकाणी या 3ही जिल्ह्यामध्ये ती हार्बर लाईन जाते. बाकीच्या जिल्ह्यांचा काही विचार करायचा नाही, त्यामध्ये जाणं नाही. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी रायगड सिंधुदुर्ग मध्ये जाते, नाहीच आहे. इकडे रायगड रत्नागिरीचा जर विचार केला तर इथे बी नाही आहे. मग त्याच्यानंतर इथे मुंबई रत्नागिरीचा विचार केला तर मुंबई रत्नागिरीपर्यंत जात नाही. तर कुठे जाते बेटा? ही मुंबई रायगड पर्यंत जाते. आता सांगितलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जर त्यामध्ये येत असेल, आता या ठिकाणी सुद्धा रत्नागिरी आहे, इथे रत्नागिरी आहे, इथे सिंधुदुर्ग आहे, म्हणजेच या 3 जिल्ह्याशी संबंधित येत नाही. रायगडचा जर विचार केला आपण तर रायगड पर्यंत जाऊ शकते, ठाण्यापर्यंत इकडे जात नाही, म्हणून त्या ठिकाणी याचा विचारच करायचा नाही. मग कोणता असेल? मुंबई आणि रायगड. या बाकीच्यांचं काहीच नाही. मुंबई पासून जर सुरू होत असेल ती मुंबई पासून इकडे पालघर मध्ये काही ठिकाणापर्यंत जाऊ शकते, जाते. त्याच्यानंतर इथे ठाण्यामध्ये आहे तर हो ओके जाऊ शकते. त्याच्यानंतर इकडे रायगड जिल्ह्याच्या काही भागापर्यंत जाऊ शकते तर हा जाऊ शकते, परंतु जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जर असेल तर तिथपर्यंत जात नाही. हे 3 जिल्हे जर असेल तर हार्बर लाईन तोपर्यंत जाते. त्याचा अर्थ काय होतं बेटा? जाते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यामध्ये म्हटल्यावर याचा प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. सोलार सिटी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे सोलार बसवले. ती सिटी कोणती आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. हा इथे मध्य प्रदेश राज्य. कुठे? हा सोलार सिटी म्हटल्यावर कोणता? मध्य प्रदेश राज्य. आता तेच ना, भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार असतं असा प्रश्न. आता सायबर सुरक्षा, आता सायबर सुरक्षा म्हणजेच या ठिकाणी इंटरनेटद्वारे होणारे हल्ले रोखण्यासाठी या ठिकाणी CERT-IN ही असते. काय असते? जबाबदार कोणती असते? ही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? बघा, भारतातील संगणक प्रतिसाद आपत्कालीन विभाग म्हणून ओळखला जातं. म्हणजेच या ठिकाणी जर संगणकाशी संबंधित काही असेल तर प्रतिसाद देण्यासाठी कोणतं असतं? हे CERT-IN. आता त्याच्यानंतर सायबर क्राईमचं तर नाही, सायबर क्राईम सेल नाही. त्याच्यानंतर NIA आणि CBI हे सुद्धा सुरक्षेच्या संबंधित आहे. आता या CBI ची जी स्थापना, सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन, याची स्थापना झालेली आहे 1963 मध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर NIA आहे, याची स्थापना 2008 मध्ये झाली. कारण 2008 मध्ये जो मुंबईवर जो हल्ला झाला होता, 2008 मध्ये जो मुंबईवर हल्ला झाला होता त्या संबंधित या ठिकाणी बघा, मुंबई हल्ला झाला होता त्यावेळेस
अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं. मुंबईवर जो हल्ला झाला होता, त्यानंतर सीएसटी, त्याच्यानंतर असेल ताज हॉटेलवर झालं होतं. त्या ठिकाणी जे हल्ले झाले होते हे मुंबईत जे 10 दहशतवादी आले होते, ते 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यानंतर त्यांनी हल्ला केला होता. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आता उदाहरणार्थ ही एनआयए म्हणजे काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, म्हणजेच दहशतवादाचा तपास करण्यासाठी, तपास करण्यासाठी आहे. तपास करण्यासाठी किंवा देशविघातक कारवाया जर देशामध्ये अंतर्गत भागामध्ये जर कोणती कारवाया देशाच्या विरोधामध्ये कोणती कारवाया होत असेल तर त्याचा तपास करण्याचं काम कोण करते? ही एनआयए करते, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. याची स्थापना झाली 2008. आता 2008 लाच का झाली? कारण मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळेस मुंबईवर हल्ला, मुंबई हल्ला 26/11 म्हणलं जातं बेटा याला. कोणता? 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हा हल्ला झाला होता. त्यापैकी अजमल कसाब, कोणाला? अजमल कसाबाला जिवंत पकडलं होतं. अजमल कसाबाला काय? जिवंत पकड. मग त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे त्यावेळेस काय होतं? फक्त एटीएस होतं. एटीएस. आता एटीएस म्हणजेच काय? अँटी टेररिस्ट स्क्वॉड. हा दहशतवादाशी लढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात होतं, परंतु ती गोष्ट आता आता त्या जे दहशतवादी होते ते वेल ट्रेन होते आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्राची म्हणजेच या ठिकाणी आपली आणबान शान मुंबईवर हल्ला केला. म्हणून त्यावेळेस काय झालं की आपल्याकडे ती जी सामग्री होती म्हणजे त्या ठिकाणी आता अंतर्गत सुरक्षेशी संबंधित जर एनआयए असती तर त्या ठिकाणी काय केलं असतं? यांनी तपास केला असता, आधीच त्याची माहिती मिळाली असती. मग त्याच्यानंतर या एनआयएची स्थापना केली 2008 ला. एनआयएची केली. त्याच्यानंतर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते दल होते म्हटल्यावर एटीएस होते, हे लक्षात असू द्या. मग त्याच्यानंतर फोर्स 1 ची स्थापना सुद्धा केली. कशाची? फोर्स 1 ची स्थापना सुद्धा केली या ठिकाणी. कधी? 2008 मध्ये. हे फोर्स 1 कशासाठी आहे? तर महाराष्ट्र पोलिसांचा जे दल आहे तो दहशतवादाशी लढण्यासाठी आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी उभारलेला आहे. लढण्यासाठी म्हणजेच देशामध्ये अशी जर दहशतवादी कारवाई राज्यामध्ये जर झाली तर त्या ठिकाणी लढण्यासाठी फोर्स 1. हे कशाच्या धर्तीवर आहे? महाराष्ट्रामध्ये जो एनएसजी कमांडो आहे, एनएसजीचे कमांडो जे देश पातळीवर आहे. म्हणजेच या ठिकाणी जर एखादा आता उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बंधक बनवलं दहशतवाद्यांनी किंवा विमान हायजॅक केलं तर त्यावेळेस जो एक दल आहे, देशाचा जो दल आहे, एनएसजी कमांडोला पाठवलं जातं ती परिस्थिती हाताळण्यासाठी, कारण यांना आधीपासूनच तो प्रशिक्षण दिलेलं जातं. मग त्याच्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने फोर्स 1 ची स्थापना केली. कशासाठी? लढण्यासाठी दहशतवाद्याशी. आणि महाराष्ट्रामध्ये एक आहे तो C60 कमांडो आहे. हे कशासाठी आहे? नक्षलवाद्याशी लढण्यासाठी. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी कोणते कमांडो आहे? C60 कमांडो आहे. आणि दहशतवाद्याशी लढण्यासाठी कोणते? फोर्स 1. त्याच्यानंतर एनआयए ची स्थापना तेव्हाच झाली. आणि CCTNS वर बेटा तुम्हाला प्रश्न विचारला जातात. क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्किंग सिस्टम, याच्याशी संबंधित याची सुद्धा स्थापना काय? सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करण्यासाठी याची सुद्धा स्थापना 2008 मध्येच करण्यात आली. हे 3 प्रश्न विचारले जातात दरवर्षी, त्याच्यासाठी लक्षात असू द्या. मग आपलं काय होतं या ठिकाणी? सेट इन जर सायबर सुरक्षेशी संबंधित जर असेल तर कोणती? ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर कोणत्या संस्थेने कोविड-19 ला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं होतं? बघा, जागतिक महामारी म्हणून घोषित कोण केलं होतं? आता या ठिकाणी जागतिक महामारी म्हणजे या ठिकाणी जर तब्येतीशी संबंधित जर आलं तर त्या ठिकाणी कोणती संस्था काम करते आपल्या देशामध्ये? कोणती? जगाची आहे WHO. काय? जागतिक आरोग्य संघटना म्हणतात त्याला. जागतिक आरोग्य संघटना. याला काय म्हणलं जातं? जागतिक आरोग्य संघटना म्हणलं जातं. आता बघा, जागतिक आरोग्य संघटना याची स्थापना कधी झाली? आता याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली. 7 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली म्हणून. आणि याचं मुख्यालय जे आहे तो जिनिव्हा या ठिकाणी. स्वित्झर्लंडची राजधानी काय? जिनिव्हाला आहे. स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड. या ठिकाणी जिनिव्हा, स्वित्झर्लंडची राजधानी काय?
जिनिव्हा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. म्हणून दरवर्षी हा 7 एप्रिल या दिवशी कोणता दिन पाळला जातं? आरोग्य दिन पाळला जातो. कोणता दिन पाळला जातं? आरोग्य दिन. आता या ठिकाणी हा कोरोना व्हायरस काय होता? आता ही तर जागतिक आरोग्य संघटना आहे, याने घोषित केलं. आता कोरोना व्हायरस हा जो कोरोना व्हायरस होता याला कोविड-19 म्हणून ओळखलं जात होतं. काय कोविड-19 म्हणून ओळखलं जात होतं. आता त्याच्यानंतर हा कोणत्या 2019 ला हा 2019 ला कुठे याचं शिरकाव कुठे झालं होतं? वुहान शहर होतं. वुहान कुठे? चीन देशामध्ये. चीन देशामध्ये वुहान शहरामध्ये. मग त्याच्यानंतर हा 2020 मध्ये 1 जानेवारी काय ते 2020 मध्ये हा 2020 मध्ये हा केरळ राज्यामध्ये आढळला होता. भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळला? सर्वप्रथम केरळ राज्यात आढळला. केरळ राज्यात. भारतातील कोणत्या राज्यात आढळला? सर्वप्रथम केरळ राज्यात आढळलं. पण त्याच्यानंतर या कोरोनानं एवढं धुमाकूळ माजवलं होतं की संपूर्ण जागतिक जो इकॉनॉमी आहे सगळं पूर्ण तहस केलं होतं. बरेचसे देश यामध्ये उद्ध्वस्त झाले. म्हणजे त्या ठिकाणी बरेचसे देश त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. मग त्याच्यानंतर ही कोरोनाची व्हायरस जी लस होती आता या 2 लसी होते. एक होती कोविशिल्ड होती एक आणि एक होती कोवॅक्सिन. या 2 लसी होती. आता त्यापैकी ही कोवॅक्सिन होती ती भारत बायोटेक कंपनीने बनवली. भारत बायोटेक. आणि ही पूर्णपणे कशी होती? भारतीय बनावटीची होती कोवॅक्सिन. आणि कोविडशिल्ड जी होती ती सिरम इन्स्टिट्यूट या पुण्यामध्ये आहे. ही सिरम इन्स्टिट्यूट कुठे आहे बेटा? पुण्यामध्ये. आणि भारत बायोटेक जी आहे ती हैदराबाद मध्ये आहे. हैदराबाद. तेलंगणा राज्याची राजधानी कुठे? हैदराबाद या ठिकाणी कोणती आहे? भारत बायोटेक कंपनी आहे. आणि सिरम इन्स्टिट्यूट कुठे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यात आहे. सिरम इन्स्टिट्यूटने कोविडशिल्ड बनवली होती. कोवॅक्सिन कोणी बनवली होती? भारत बायोटेकने. आणि त्यापैकी विचारलं जातं की सर्वप्रथम कोणते म्हणजे संपूर्णपणे भारतीय बनावटीची कोणती म्हटल्यावर कोवॅक्सिन आहे. आणि ही कोविडशिल्ड या कंपनीने सर्वप्रथम काय म्हणलं होतं की भारत सरकारकडे लसीकरण करण्याची मागणी मागितली होती. हा प्रश्न 2021 ला ठाणे चालकला विचारलं होतं. 2021 ला ज्यावेळेस सुरुवातीला पेपर होता त्यावेळेस. तर बघा या ठिकाणी लक्षात असू द्या, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या महामारीला हे म्हणलं होतं? महामारी घोषित केलं होतं. जागतिक महामारी WHO ने केलं होतं कोविडला. त्याच्यानंतर कोविड सर्वप्रथम चीन देशामध्ये आढळला, वुहान शहरामध्ये. भारतातील केरळ राज्यात आला. त्याच्यासाठी कोविडशिल्ड कोवॅक्सिन या 2 लसी होती. त्याच्यानंतर एक भारतीय बनावटीची होती. एक कोणत्या बनावटीची होती? ती भारतीय बनावटीची होती ती कोवॅक्सिन होती. आणि कोविडशिल्ड नाही होती. त्यामध्ये दुसऱ्या देशाचा सुद्धा सहभाग होता. आता विचारलेलं आहे की दुसरे चीफ ऑफ डिफेन्स. आता बघा आता तिन्ही दलाचे प्रमुख म्हणून आता या ठिकाणी आपलं CDS म्हणून ओळखलं जातं. 3 दल म्हणजे कोणते आपले? एक नौदल असेल, त्याच्यानंतर काय वायुदल असेल, हवाई दल किंवा वायुदल. त्याच्यानंतर एक कोणता असेल? एक आर्मी, भूदल म्हणजेच आर्मी. या तीनही व तीनचे तर प्रमुख वेगवेगळे असतात. त्याच्यापेक्षा एक मोठं कोणतं? CDS. आणि त्याच्यापेक्षा मोठं कोणतं? तिन्ही दलाचं सर्वोच्च प्रमुख कोण असतं? राष्ट्रपती. तर या ठिकाणी CDS या पदाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? आता 2019 मध्ये CDS पदाची नेमणूक करण्यात आली. मग त्याच्यानंतर पहिला जो CDS प्रमुख होता 2020 मध्ये या बिपिन रावतची त्या ठिकाणी काय करण्यात आली होती? नियुक्ती करण्यात आली. हा पहिला CDS प्रमुख. मग त्याच्यानंतर 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कसं झाला? हेलिकॉप्टर क्रॅश झाला. आणि त्यामध्ये त्यांचं काय झालं होतं? मृत्यू झाला होता बिपिन रावत. मग त्याच्यानंतर 1922 मध्ये कधी? मग नंतर 1922 मध्ये सॉरी 2022 मध्ये 1922 नंतर 2022 मध्ये अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणते? CDS पदी. आता बघा चीफ ऑफ डिफेन्स CDS लक्षात असू द्या. बिपिन रावत पहिला होता. त्याच्यानंतर कोण? अनिल चौहान. 2020 मध्ये 19 मध्ये हा पद निर्माण झाला. 2020 मध्ये त्याची नियुक्ती झाली. 21 मध्ये मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर 1922 मध्ये कोण पदावर आले? अनिल चौहान. त्याच्यानंतर तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? आता हा जो तुळशी तलाव आहे तो त्या मुंबई शहरामध्ये आहे. पुढे मुंबई. आता मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्येच हा तलाव आहे.
कोणता? तुळशी तुळशी तलाव. आणि या तुळशी तलावातूनच कोणत्या शहराला पाणी पुरवठा होतो? या मुंबई शहर आणि उपनगरला पाणी पुरवठा होतो. तुळशी तलाव लक्षात असू द्या. कुठे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी तुळशी तलाव, इकडे बघा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. या ठिकाणी मुंबई उपनगर मध्ये असणारं कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यामध्येच कोणतं तलाव आहे बेटा? तुळशी तलाव आहे. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? 2024 मध्ये काय जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे कोणत्या ठिकाणी पार पडली? आता 2024 जर म्हटलं, आता 2024 ची जर ऑलिम्पिक स्पर्धा म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पॅरिस आहे. परंतु या ठिकाणी विचारलं जातं 2000 पासून विचारलं जातं पुढे की 2008 मध्ये अभिनव बिंद्राला भारताला सर्वप्रथम सुवर्ण पदक मिळालं ऑलिम्पिक मध्ये. त्याच्यानंतर या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कधीपासून झाली? तर 1896 पासून झाली. कुठे? ॲथेन्स या ठिकाणी. ॲथेन्स या ठिकाणी ऑलिम्पिया नावाचा एक ग्राउंड होता. त्या ठिकाणी कोणत्या देशामध्ये म्हटल्यावर? ग्रीक किंवा ग्रीस देशामध्ये 1896 पासून. आता त्याच्यानंतर बघा एक ट्रिक आहे. सिय बिल रिटो पॅलो. सिय बिल रिटो पॅलो हे जे तुम्हाला 2000 पासून तर 2024 पर्यंत या ठिकाणी 28 पर्यंत मिळून. आता सी म्हटल्यावर काय? सिडनी. कोणती? सिडनी. सिडनी. म्हटल्यावर कोणतं? ॲथेन्स. अथेन्स. ॲथेन्स. त्याच्यानंतर बी म्हटल्यावर बीजिंग. बीजिंग. ल म्हटल्यावर कोणतं? लंडन. त्याच्यानंतर री म्हटल्यावर रिओ दी जानेरो. रिओ दी जानेरो. जानेरो. त्याच्यानंतर रिटो म्हटल्यावर काय? टोकियो. कोणतं? टोकियो. टोकियो. त्याच्यानंतर नंतर काय? पॅरिस. आणि लो म्हणजेच काय? लॉस एंजिल्स. लॉस एंजिल्स. लॉस एंजिल्स. आता या ठिकाणी बघा हे जे आहे ते कुठे? लॉस एंजिल्स. आता हे या ठिकाणी जे आहे बेटा हे प्रश्न विचारले जातात, दरवर्षी विचारले जातात. आता 2004 पासून. आता ही कधीची असेल मग? ही 2000 ची आहे. त्याच्यानंतर ही अथेन्स कधीची? 2004. त्याच्यानंतर ही बीजिंग कधली? 2008. त्याच्यानंतर लंडन कधी? 2012. त्याच्यानंतर रिओ दी जानेरो कधी? 2016. त्याच्यानंतर टोकियो कधी? 2020. पॅरिस कधीची? 2024. आणि 2024 आणि लॉस एंजिल्स म्हटल्यावर कधी? 2028 ला होणार आहे. लॉस एंजिल्स म्हटल्यावर या ठिकाणी आता देश कोणते? आता लॉस एंजिल्स म्हणजे हे अमेरिकेमध्ये होणार आहे. 2008 अमेरिका देशामध्ये होणार आहे. कारण लॉस एंजिल्स हा अमेरिका देशातील एक शहर आहे. पॅरिस तुम्हाला माहिती की फ्रान्स मध्ये आहे. पॅरिस कुठे आहे? फ्रान्स मध्ये आहे. मग त्याच्यानंतर टोकियो कुठे आहे बेटा? जपान देशामध्ये. जपान. टोकियो कुठे आहे? जपान देशामध्ये आहे. टोकियो कुठे आहे? जपान देशामध्ये आहे. टोकियो कुठे? हा जपान मध्ये. मग त्याच्यानंतर रिओ दी जानेरो ही दक्षिण आफ्रिका. कुठे? आफ्रिका खंडात. दक्षिण आफ्रिका. सॉरी दक्षिण आफ्रिका नाही, ब्राझील. कोणतं? त्या ठिकाणी ब्राझील. ब्राझील देशाची राजधानी आहे रिओ दी जानेरो. मग त्याच्यानंतर कुठे? ब्राझील देशामध्ये. मग त्याच्यानंतर ल म्हटल्यावर लंडन कुठे? ब्रिटन देशामध्ये आहे. ब्रिटन. त्याच्यानंतर लंडन कुठे? ब्रिटन मध्ये. मग बीजिंग कुठे आहे? चीन. मग त्याच्यानंतर अथेन्स कुठे? ग्रीस मध्ये. आणि सिडनी कुठे आहे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. ऑस्ट्रेलिया देश. कोणता देश? ऑस्ट्रेलिया देश. त्या ठिकाणी कोणता देश? ऑस्ट्रेलिया देश.
तर या ठिकाणी असे बेटा हे प्रश्न विचारले जातात. आता या ऑलिम्पिकशी संबंधित ऑलिम्पिक, त्याच्यानंतर महिलांना या ठिकाणी कधी सहभाग मिळाला, त्याच्यानंतर हे कोणत्या वर्षी, आता 2000 पासून तर 2028 पर्यंत हे सगळे विचारले जातात. पुढचा प्रश्न, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? बघा या ठिकाणी प्रश्न विचारले की मॅकमोहन ही रेषा जी आहे कोणत्या दोन देशादरम्यान आहे, म्हटल्यावर ही भारत आणि चीन दरम्यान आहे मॅकमोहन. आता बघा या ठिकाणी भारताचा जर विचार केला तर हा भारताचा आपण काय म्हणू, नकाशा म्हणून. आता या ठिकाणी जो देश आहे या ठिकाणी हा पाकिस्तान देश आहे बेटा. कोणता देश आहे? पाकिस्तान आहे. त्याच्यानंतर इकडे जो आहे तो कोणता आहे? चीन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे तो कोणता आहे? नेपाळ आहे. इथे आहे तो कोणता आहे? भूतान आहे. त्याच्यानंतर इथे जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो बांगलादेश आहे. बांगलादेश बहुतेक या ठिकाणी नकाशा आहे हा, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी जो आहे तो पाकिस्तान देश आहे बेटा. कोणता देश आहे? पाकिस्तान आहे. आता त्याच्यानंतर इकडे चीन आहे, चीन. त्याच्यानंतर इथे जो आहे तो बांगलादेश आहे. कोणता आहे? बांगलादेश आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता इथे बांगलादेश, इथे आहे तो नेपाळ आहे. हा नेपाळ आहे. कोणता? हा नेपाळ. आणि हा कोणता आहे बेटा? हा भूतान आहे. त्याच्यानंतर इकडे म्यानमार हा देश आहे. हा म्यानमार आहे. आणि या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात लागलेला आहे तो कोणता आहे? अफगाणिस्तान. कोणता आहे? अफगाणिस्तान. आता त्यानंतर आपल्याला आता सीमारेषा विचारली. आता भारत आणि पाकिस्तान. आता भारताला जो आहे या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी या तीन राज्यांची सीमा या ठिकाणी कोणाला लागते? त्या चीनला लागते. म्हणून या ठिकाणी इथे काय म्हणलं जातं? याला मॅकमोहन. कोणता? मॅकमोहन. इथे सुद्धा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात सिक्कीमला लागतं. इथे सुद्धा काय? मॅकमोहन. मॅकमोहन इथे. आणि त्याच्यानंतर इकडे अरुणाचल प्रदेशला लागतो. तो ठिकाण सुद्धा कुठे? या ठिकाणी मॅकमोहन म्हणून ओळखला जातं. मग त्याच्यानंतर आता या ठिकाणी जो पाकिस्तानचा आहे, पाकिस्तान आणि भारताचा जो आहे या ठिकाणी जी सीमारेषा आहे त्याला ड्युरॉन म्हणून, आपली जी भारत आणि पाकिस्तानची जी सीमारेषा आहे याच्या ठिकाणी आता याला बरेचसे नाव आहे. आता याला 24 पॅरेलल लाईन सुद्धा म्हणलं जातं. त्याच्यानंतर 24 पॅरेलल लाईन, एक मिनिट, बघा त्याला रँड क्लिप म्हणलं जातं. त्याला रँड क्लिप सीमारेषा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर इथे थोड्याफार प्रमाणात आहे ते ड्युरांड सीमारेषा. मग त्याच्यानंतर इकडे सुद्धा रँड क्लिप म्हणूनच ओळखला जातं. हा सुद्धा पूर्वीचा पाकिस्तानचा भाग होता, रँड क्लिप म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर इकडे काही सीमेचं इकडे काही नाव दिलेलं नाही. मग त्याच्यानंतर इकडे सुद्धा काही नाव नाही. परंतु या ठिकाणी ही जी भारताची जी भौगोलिक स्थिती आहे या ठिकाणी किती देशाचे या, हा पाकिस्तान, अफगाणिस्तान 2, चीन 3, 4, 5, 6 आणि 7 देशाची काय भूसीमा भारताला लाभलेली आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात असू द्या, मॅकमोहन चीन. म्हणूनच या ठिकाणी 1962 मध्ये जास्तीत जास्त या दोन देशाची आपली सीमारेषा, कारण चीनने भारतावर 1962 मध्ये हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने 2-3 वेळेस झाला. आता 1948 ला सुरुवातीला, त्याच्यानंतर 1965 ला, त्याच्यानंतर 1999 ला आपल्या, आणि त्याच्यावर आणि आता 2025 मध्ये सुद्धा त्यांच्याशी थोड्याफार प्रमाणात वाद झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ही सीमारेषा विचारली जाते. त्याच्यानंतर हे बाकीचं आहे तो खाली कोणतं? सागरी सीमा आहे या ठिकाणी. म्हणून लक्षात असू द्या की आता हे जे भारताचा जो नकाशा आहे, कोणता देश कोणत्या ठिकाणी, एखाद्या व्हिडिओ बनवू आपण त्यामध्ये सविस्तर माहिती किंवा भारताचा भूगोल येताना तुम्हाला सगळं काही. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आता बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हटल्यावर ही कोणती असेल? यकृत आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत आहे. ही काय करते? पित्तरस स्त्रावते, पित्तरस तयार करते. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता जे पित्तरस स्त्रावते त्याच्यानंतर पोषक द्रव्याचा साठा करते. त्याच्यानंतर विषारी पदार्थ जे आहे ते विघटन करते. कोणते पदार्थ? विषारी पदार्थ जे असतील ते विषारी पदार्थ काय करते? विघटन करते. मग त्याच्यानंतर विषारी पदार्थाचा विघटन करते. त्यानंतर प्रथिनाची निर्मिती करते. शरीराला जो प्रथिने लागतात ते प्रथिनाची काय करते? निर्मिती करते. प्रथिनाची काय करते? ती निर्मिती करते. कोण करते? ही. आता त्याच्यानंतर फुफ्फुसाचं कार्य काय आहे? आता फुफ्फुस जे आहे ते काय करते? ऑक्सिजन शरीरात घेणे. फुफ्फुसाचं कार्य काय असतं? ऑक्सिजन शरीरात घेणं. ऑक्सिजन शरीरात घेणे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे.
बाहेर टाकणे हे काय करते. त्याच्यानंतर शरीराला, संपूर्ण शरीराला कशाचा पुरवठा करणं, ऑक्सिजनचा पुरवठा करणं, ऑक्सिजनचं काय करणं, पुरवठा करणं. आता उदाहरणार्थ जर आपल्या शरीरामध्ये हा जर फुफ्फुस नसतात, आता बघा उदाहरणार्थ माझ्या डोक्यापासून तर शरीराच्या पायाच्या नखापर्यंत पोहोचण्यासाठी जर शरीरामध्ये ऑक्सिजन जर आला नसता तर त्या ठिकाणी 3 वर्ष लागलं जातं रक्त जाण्यासाठी, तिथून तर तिथपर्यंत जाण्यासाठी किती 3 वर्ष. मग हे कोण करते, काही सेकंदामध्ये कोण पुरवते, या ऑक्सिजनमुळे त्या ठिकाणी काय होतं, पुरवठा होतं. त्याच्यानंतर हा जो मेंदू आहे, मेंदू काय काम करतं बेटा, आपल्या शरीराचा शरीरावर नियंत्रण करतं. नियंत्रण म्हणजे शरीराच्या सर्व हालचालीवर, कशावर, शरीरातील ज्या हालचाली आहेत त्या हालचालीवर काय करता, हा मेंदू नियंत्रण ठेवता. आता उदाहरणार्थ आता तुम्ही चालताना, कुठेही चालताना काय कोणतेही इशारे करू शकता का, नाही करू शकता. त्याच्यासाठी कोण नियंत्रण करतं, आता तुम्ही जर कुठेच रस्त्यानं जात असताना तर कोणतेही काही जर चाळे करत असाल तर लोक तुम्हाला येड्यात काढतील. मग त्यावेळेस आपल्या शरीरावर, पूर्ण शरीरावर नियंत्रण कोण ठेवतं, मेंदू ठेवतं. आता उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या गर्दीमध्ये जर केलं तर गर्दीमध्ये थांबताना जर त्या ठिकाणी महिला असेल तर तुम्हाला मेंदू अलर्ट करते, अरे बाबा नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही कुठे जात असताना, जर एखाद्या जात असताना जर समोर जर एखादा खड्डा आला असेल तर मेंदू पटकन अलर्ट करतो, अरे पुढे खड्डा आहे, पडशील. त्याच्यानंतर जर जाताना जर पाणी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बुडण्याची भीती दाखवतो. म्हणजे सगळ्या गोष्टी कोण अलर्ट करतो, आपला हा मेंदू काय करतो, ऑपरेट करतो, तुम्हाला म्हणजे सांगतं. त्याच्यानंतर मूत्रपिंड, मूत्रपिंडाचं काम काय असतं, आता बघा, रक्त शुद्ध करणं, रक्त काय करणं, शुद्ध करणं, शुद्ध करणे. त्याच्यानंतर शरीरामध्ये लघवी तयार करणे, काय, लघवी तयार करणे, तयार करणे. त्याच्यानंतर रक्त शुद्ध करणं, लघवी तयार करणं, रक्त नियंत्रित करण्यास मदत करणे आणि पाणी क्षाराचे संतुलन करणे. पाणी आणि क्षाराचं काय करतं, पाणी व क्षारांचे नियंत्रण करणे हे कोणावर असतं, या मूत्रपिंडाचं काम असतं. आता मूत्रपिंड काय करतं, आता मूत्रपिंड म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर किडनी गेली, किडनी गेली म्हणजे काय करतं, त्याच्यासाठी कोणता उपाय असतं, डायलिसिस, डायलिसिस हा उपाय असतो. डायलिसिसचा काय असतं, हा उपाय असतो, एकमेव उपाय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी किडनी आहे ती किडनीचंच काम काय आहे की रक्त गाळणं. म्हणजे ती दर मिनिटाला 5 लिटर, एका मिनिटाला काय 5 लिटरच्या जवळ जवळ ती काय करते, रक्त गाळते. म्हणजे रक्त गाळते म्हणजे त्या ठिकाणी जसं आपण एखादा जर पाणी घेताना चाळणी घेतो, पाणी जर चाळायचं असेल, त्या ठिकाणी कचरा असेल तर आपण काय करतो, ते हे करतो. तसंच त्या प्रकारे या ठिकाणी ही किडनी काय करते, आपल्या शरीराचं संपूर्ण जो रक्त आहे, रक्त फिल्टर करत राहते. त्याच्यानंतर काय करतात, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या शिरा आहे, धमन्या आहेत, एक काय करते की ते अशुद्ध शब्द हृदयाकडे आणतं. म्हणजे त्या ठिकाणी हृदय किंवा किडनीकडे ते गाळलं जातं आणि परत नाही का ऑक्सिजन युक्त रक्त काय करतं, ते पुरवठा करतं शुद्ध रक्ताचा. मग त्याच ठिकाणी ही किडनी सुद्धा, मूत्रपिंड गरजेचं आहे, यकृत गरजेचं आहे, फुफ्फुस, मेंदू, या सगळ्या गोष्टी शरीराला अत्यंत महत्वाच्या आहे. लिव्हनिक्स हा कशाचा प्रकार आहे, तर हा आहे ऑपरेटिंग सिस्टमचा प्रकार आहे. कशाचा आहे, ऑपरेटिंग सिस्टम. आता यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय आहे बघा, या ठिकाणी जो ऑपरेटिंग सिस्टम आहे, या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये समन्वय साधते. काय करते, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये काय करते, ती समन्वय साधते. म्हणजे त्या मध्यस्थी करते. काय, लिनक्स म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टम, संगणकाचाच भाग आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना जोडण्याचं काम काय करतं, हा लिनक्स हा सॉफ्टवेअर करतं. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे, प्रश्न काय बेटा पुढचा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा या ठिकाणी, आम कभी उत्तर तेलंगणा जाता है, आम कभी उत्तर तेलंगणा जाता है. आपण ही ट्रिक आपण बनवली आपल्याला लक्षात राहण्याचं, असं तर राहतेच, परंतु मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. तरी बी बघा, आम कभी उत्तर तेलंगणा जाता, आम म्हणजेच काय, आंध्र प्रदेश, म म्हणजेच काय, आपला महाराष्ट्र, हा म म्हणजेच काय, महाराष्ट्र. क म्हणजेच काय, कर्नाटक, क म्हणजे काय, कर्नाटक. ब म्हणजेच काय, बी म्हणजेच काय, बिहार, उ म्हणजेच काय, उत्तर प्रदेश, काय, उत्तर प्रदेश. आणि हा तेलंगणा. हे जाता हेला सोडून द्या, हे आम कभी उत्तर तेलंगणा जाता है
आता या ठिकाणी म्हटल्यावर या 6 राज्यामध्ये काय आहे, या ठिकाणी विधान परिषद आहे. आता विधानसभा आणि विधान परिषद असणारे फक्त राज्यात 7 होते, परंतु एक जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला म्हणून तो कटला. आता बाकीचे किती आहे, या ठिकाणी 6 आहे. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा, बिहार आणि काय, उत्तर प्रदेश. आता या ठिकाणी कोणतं, खालीपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर खालीपैकी कुठे आहे बेटा, या ठिकाणी मग कर्नाटकमध्ये आहे, ओडिशामध्ये नाही, गुजरातमध्ये नाही आणि झारखंडमध्ये नाही. आम कभी उत्तर तेलंगणा जाता है, हे लक्षात असू द्या. यावरून तुम्हाला सगळं काही समजून जाईल. आता हा भारताचा नकाशा म्हणजे या ठिकाणी समजणं आणखी सोपं आहे. आता स्ट्रिक पाठ करण्यापेक्षा नकाशा पाठ करा ना, स्ट्रिक पाठ करण्यापेक्षा काय नकाशा. या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे दक्षिणेकडून कर्नाटक. मग त्याच्यानंतर ह्या आंध्र प्रदेश आहे. आता या आंध्र प्रदेशचं काय, इथे या ठिकाणी विभाजन नाही. या ठिकाणी असा आंध्र प्रदेशचा हा आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर इथे हा महाराष्ट्राला लागून आहे, तो कोणता आहे, हा तेलंगणा आहे. हा तेलंगणामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात आहे, मग महाराष्ट्राच्या नंतर इथे मध्य प्रदेश नाही, परंतु या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि इथे महाराष्ट्र या ठिकाणी बिहारमध्ये आहे. सॉरी, इथे बिहारमध्ये, बिहार. मग उत्तर प्रदेश, बिहार तिकडे 2 झाले आणि त्याच्यानंतर हे खालचे 4. इथे 6 राज्यामध्ये काय, विधान परिषद अस्तित्वात आहे. महाराष्ट्राची विधान परिषद सदस्य संख्या ही किती आहे बेटा, 78 आहे. आणि सगळ्यात जास्त जी आहे ती उत्तर प्रदेश. हे कशावर अवलंबून असतं, लोकसंख्येवर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं, लोकसंख्या. पुढचा प्रश्न, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असतात, मॅरेथॉन. आता या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असतात, मॅरेथॉन स्पर्धा. आता या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असतं 42.195 आणि त्याच्यानंतर 41.775 काहीतरी या ठिकाणी, सॉरी 41.975 काहीतरी. आता या ठिकाणी 21.0 21.0975 किलोमीटर हे कशाचं असतं, अर्ध मॅरेथॉनचं असतं. कशाचा अर्थ, अर्ध मॅरेथॉनचं असतं. पूर्ण मॅरेथॉन केलं. आता मॅरेथॉन स्पर्धा ही कुठून झाली, मॅरेथॉन नावच कुठून घेतलं. आता जो अथेन्स या ठिकाणी जी ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती ग्रीस देशामध्ये, प्राचीन मॅरेथॉन नावाचं एक ठिकाण होतं. मॅरेथॉन नावाचं एक ठिकाण होतं, त्यावरूनच प्राचीन नाव या ठिकाणी जो ग्रीक मधला एक ठिकाण आहे त्याचंच नाव मॅरेथॉन आहे, ग्रीक देशातील. आणि या ठिकाणी अथेन्स या ठिकाणी काय पहिलं ऑलिम्पिक झालं होतं. अथेन्स या ठिकाणी पहिलं ऑलिम्पिक झालं होतं. या ठिकाणी सुरुवात झाली होती. कधी झाली होती, ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती 1896 मध्ये. कधी, 1896 मध्येच याची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर महिलांना सहभाग कधी मिळाला, तर 1984 पासून. महिलांना कधीपासून मिळाला, 1984. लॉस एंजेलिस अमेरिका या देशामध्ये जो झाला होता, तेव्हापासून त्याला मिळतो. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागतं. आता लोकसभेचं जर सदस्यत्व स्वीकारायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वयाची मर्यादा 25 वर्ष झाला तरी चालेल, कारण लोकसभेचा जो नेता, पंतप्रधानाचं वय किती असतं, पंतप्रधान होण्यासाठी वय किती लागतं, 25 वर्ष लागतं. म्हणून लोकसभेचे किती, 25 वर्ष लागेल. त्याच्यानंतर जर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, जर राज्यपाल व्हायचं असेल तर 35 वर्ष वय लागतं, परंतु पंतप्रधान होण्यासाठी किती वर्ष लागतं, 25 वर्ष. मग लोकसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वय किती, म्हणजे त्या ठिकाणी निवड मतदान करण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी वयाची किती अट असतं, 25 वर्ष असतं. किती असतं बेटा, त्या ठिकाणी 25 वर्ष असतं. लोकसभेचं होण्यासाठी किती वर्ष लागतं, 25 वर्ष लागतं. आता त्याच्यानंतर 30 वर्ष, 18 वर्ष हे जे बाकीचे आहे, 18 वर्ष आपल्याला मतदान करण्यासाठी वय पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती इथे जर निवडून यायचं असेल तर त्या ठिकाणी 21 वर्ष वय गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन बर्ड हा पार्कचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं, तर या ठिकाणी हा ऑक्सिजन बर्ड पार्क हा कुठे आहे, नागपूरमध्ये आहे. या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी
आता याचं रूपात इथं या ठिकाणी ऑक्सिजन बर्ड पार्क उद्घाटन होण्यामागचं कारण त्या ठिकाणी हरित क्षेत्र वाढवणे, पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळणे, त्यासाठी कुठे केलेलं आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे नागपूर जिल्हा इथे आहे, ऑक्सिजन बर्ड पार्क इथे नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा. पुढचा प्रश्न, कोणती नदी मुंबईमधून वाहत नाही? आता बघा, कोणती नदी मुंबईमधून वाहते? प्रश्न विचारलाय की कोणती नदी मुंबईमध्ये वाहते. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बेटा, मिठी नदी आहे. आता त्याच्यानंतर बाकीच्या नद्यांचा जर विचार केला तर गोदावरी नदी तर मुंबईमध्ये जाणार नाही, त्याच्यानंतर साबरमती जाणार नाही, यमुना जाणार नाही, तर कोणती असेल ती मिठी. आणि याच मिठी नदीलाच एका वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता आणि त्याचं पाणी कुठे गेलं होतं, संपूर्ण मुंबई शहरामध्ये पसरला होता. आणि मुंबई शहराशी संबंधित कोणती खाडी आहे, माहीमची खाडी आहे. माहीमची खाडी. बघा, आता या ठिकाणी साबरमती नदीचा जर विचार केला तर या ठिकाणी या राजस्थानमध्ये एक पर्वत आहे, अरवली नावाचा पर्वत आहे, अरवली. त्या अरवली पर्वतामध्ये साबरमती नदीचा उगम होता आणि ही नदी अशी वाहते. ही कोणती नदी, साबरमती. म्हणून साबरमतीचा संबंध काही मुंबई शहराशी येणार नाही, साबरमती. त्याच्यानंतर इथेच एक कोकण या पर्वतातच एक नदी उगम पावते आणि अशी ती याच्यामधून वाहते. कशामधून वाहते, या वाळवंटातून वाहते. एक लुनी नावाची नदी वाहते, लुनी नावाची नदी राजस्थानमध्ये वाळवंटातून वाहते. साबरमती कुठे, या साबरमती अरवली पर्वतात उगम पावते आणि अशी वाहते. ते त्याची लांबी बहुतेक 371 किलोमीटरच्या जवळजवळ आहे. ती राजस्थान आणि मध्य प्रदेश राजस्थानमध्ये उगम पावते आणि राजस्थानमधून गुजरात राज्यात येते, गुजरात राज्यात. आणि खंबायतच्या आखातात, कोणता आखात, खंबायतच्या आखातामध्ये ती अरबी समुद्राला येऊन मिळते. कोणती नदी, साबरमती नदी. मग त्याच्यानंतर दुसरी कोणती नदी, एक यमुना नदीचा जर विचार केला तर या उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यामध्ये उगम आहे. उत्तराखंड मधून दिल्लीमध्ये जाते, इकडे दिल्लीमधून इकडे हरियाणामधून ती परत कुठे, उत्तर प्रदेश राज्यात येते. राजस्थान, उत्तर प्रदेश असे वाहत वाहत जाऊन ती परत कुठे, या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये तर येत नाही होते ती. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश. इथे मध्य प्रदेशमध्ये येणार नाही. इथे अशी वाहते ती उत्तराखंड मधून दिल्ली, हरियाणा अशी करत करत उत्तर प्रदेश या ठिकाणी अशी वाहत वाहत जाऊन ती इकडून या ठिकाणी, इथेच या ठिकाणी एक नदी उत्तराखंड राज्यामध्ये एक नदी उगम पावते. कोणत्या दोन नद्यांपासून, भगीरथी आणि अलकनंदा. एक कोणती, भगीरथी आणि एक कोणती, अलकनंदा या दोन नद्यांपासून एक नदी निर्माण होते. तिला गंगा नदी म्हणून ओळखलं जातं. कोणती नदी, गंगा नदी. ही गंगा नदी आहे. या गंगा नदीलाच मिळणारी कोणती ही नदी, यमुना नदी. यमुना नदीचा उगम यमुनोत्री या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये होतो. मग त्याच्यानंतर ती अशी वाहत येते. ही यमुना नदी कोणत्या ठिकाणी मिळते, याला प्रयागराज या ठिकाणी एक अशी इकडून नदी एक येते, ती सरस्वती लुप्त, गंगा आणि ही कोणती, यमुना. या तीन नद्यांचा त्रिवेणी संगमाला प्रयागराज म्हणून ओळखलं जातं. कोणता राज, प्रयागराज. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय भरतं, या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा कुंभमेळावा भरतो. तीन नद्यांचा संगम, त्रिवेणी संगम. गोदावरी, गंगा, सरस्वती आणि यमुना या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर काय होतं, प्रयागराज या ठिकाणी काय होतं, कुंभमेळावा भरतो. मग याच्यानंतर या नदीला मिळणाऱ्या या ठिकाणी सिंदखेड, बेटवा. आणखीन एक महत्वाची एक नदी आहे, चंबळ नावाची नदी. सिंदखेड, बेटवा, चंबळ. या ठिकाणी ही चंबळ नदी आहे, चंबळ. या ठिकाणी ही सिंध नदी आहे, सिंध. त्याच्यानंतर ही केन नावाची नदी आहे आणि ही बेटवा नावाची नदी आहे. गेल्या वर्षी 2024ला पोलीस भरतीला वारंवार विचारलं होतं की या ठिकाणी हा प्रश्नपत्रिका म्हणजे कोणती नदी यमुना नदीची उपनदी नाही असं प्रश्न विचारलं होतं. मग या ठिकाणी या नद्या कोणत्या नद्यांच्या, या यमुना नदीच्या उपनदी आहेत, चंबळ, सिंध, केन, बेटवा. त्याच्यानंतर या गोदावरीला इकडून मिळणाऱ्या बऱ्याचशा नद्या आहेत, कोसी आहे, त्याच्यानंतर घागरा आहे, अशा नद्या येऊन मिळतात. सोन नदी आहे, गोदावरीची उपनदी, गंगेची उपनदी, ते पुढचा भाग. परंतु आपल्याला काय तर मिठी नदी, इथे या ठिकाणी जो सह्याद्री पर्वत आहे या ठिकाणी मिठी नदी वाहते. एक नदी आणखीन कोणती होती, ती गोदावरी नदीचा जर विचार केला, या सह्याद्री पर्वतातच उगम पावते आणि अशी ती वाहत जाऊन ते आंध्र प्रदेशमध्ये त्याला जाऊन मिळते, ही गोदावरी नदी.
गोदावरी नदी सुद्धा मुंबईमध्ये जाणार नाही. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हे पुस्तक, बघा याचं उत्तर काय, आपण मिठी नदी लिहिलं होतं ना. हा, मिठी नदी. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न विचार. अर्थशास्त्र हे पुस्तक कौटिल्य आणि अर्थशास्त्राचा जनक आणि अर्थशास्त्र पुस्तकाचा लेखक यामध्ये फरक आहे. लेखक म्हणल्यावर कोण, कौटिल्य. लेखक म्हणल्यावर कोण, कौटिल्य. आणि अर्थशास्त्राचा जनक म्हटल्यावर कोण, ऍडम स्मिथ. याला काय म्हणलं तर अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. अर्थशास्त्राचा जर ऍडम स्मिथ. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 1 होतं काय, पाणिनी. पाणिनी हा हिंदी व्याकरणकार आहे. कोण आहे, हिंदी व्याकरणकार. आणि तसंच मराठीमध्ये काम केलंय कोणी, दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर याला काय म्हणलं जातं, मराठी भाषेचे पाणिनी म्हणलं जातं. कशाचे पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. पाणिनी कोणाला, दादोबा पांडुरंग तरखडकर. हिंदी भाषेचे व्याकरणकाराला काय, पाणिनी. त्याच्यानंतर वारली चित्रकला. चित्रकला हे भारतातील रिकामी जागा राज्याचे लोकप्रिय आहे. वारली चित्रकला आपल्या आंध्र प्रदेश, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे पालघरमध्ये प्रसिद्ध आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर एक वारली चित्रकला, त्याच्यानंतर एक मधुबनी चित्रकला प्रकार विचारला जातो. मधुबनी चित्रकला प्रकार हा बिहार राज्यामध्ये आहे. कुठे, बिहार. मधुबनी चित्रकला कुठे, बिहार राज्याशी संबंधित आहे मधुबनी. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहे. पट्टचित्र विचारलं जातं, तंजावर, कांगडा या असे बरेचसे चित्र विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते म्हटल्यावर कोणतं राज्यफूल कोणतं आहे, तामन किंवा मोठा बोंडारा. तामन किंवा काय या ठिकाणी, मोठा बोंडारा. तामन किंवा कोणता, मोठा बोंडारा. हा महाराष्ट्राचा कसा फूल आहे, राज्यफूल आहे. भारताचा जर विचारला तर कोणतं, कमळ आहे. भारताचा कोणता एक कमळ आहे. त्याच्यानंतर हा झेंडू वगैरे काही नाही बरं, नाही तर झेंडू करसाल. कोणता आहे, तामन. त्याच्यानंतर भारताचा कोणता आहे, भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे, कमळ आहे. पुढचा प्रश्न, त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते सर्वात वरिष्ठ पद असतं, तर ते हे पोलीस आयुक्त हे पद आहे. बघा, मुंबई शहर ही प्रश्नपत्रिका पूर्ण झाली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.